मला तू खूप आवडतेस, 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 मला तू खूप आवडतेस. कोणीही तुझ्या प्रेमात पडावं असा स्वभाव आहे तुझा. बघ बघ, गेल्या काही दिवसात जे काही घडलंय ते सगळं मागे टाकून माझी शेतगिरी करशील, माझी शेतगिरी करशील, माझी शेतगिरी करशील, माझी शेतगिरी करशील, माझी शेतगिरी करशील. तू डोक्यावर पडलास का? दारू वगैरे प्यायलास का? तुला तुला डोक्यावर मारू नकोस. तू मारतेस काय? तू हात काय उचलतेस? येडी बिडी झालीस काय? बेडी मी झाले. तू स्वतःकडे बघ जरा. आणि तू काय करत होतास माझ्या समोर? तुझ्या समोर अगे मी फोनवर बोलत होतो. ती खोटं बोलतोस रे तू. हा, फोनवर बोलतोस? दाखव, कुणाशी बोलतोस? दाखव मला. काय दाखव तुला? हा, नाही नाही, स्वराज दादाशी बोलत होतो हे तिला दाखवून नाही चालणार. दाखव. ए, संधी लागली का? बोल ना आता. हा, बोल. कुणाशी बोलतोयस? ए बाई, तू जा, माझं डोकं फिरू नकोस. अच्छा, म्हणजे खोटं बोलतोयस. एखादा व्यक्ती खरं बोलत असताना तर त्याने फोन दाखवला असता. अगे तुला कशाला दाखव? मी माझ्या गर्लफ्रेंडशी फोनवर बोलत होतो. गर्लफ्रेंडशी बोलत होतो. माझं पर्सनल आहे. मी तुला दाखवू? हल्ली मोठी. आणि हे, तुला काय वाटलं होतं मी जे गुडघ्यावर बसलो होतो ते तुझ्यासाठी बसलो होतो? हा, तुझ्यासोबत मी आयुष्य मला आयुष्य खूप सुखात जगायचं आहे. जा तू. ऐक, मला पण काय हौस नाहीये इथे राहून तुझ्याशी बोलत बसायची, कळलं ना? आणि तुझी जी कोणी गर्लफ्रेंड असेल ना, ती तुझ्यासारखीच बेवडी असेल. कारण ती नशीत असताना तू तिला प्रपोज वगैरे केलं असशील आणि तिने ते एक्सेप्ट केलं असेल. कारण कोणतीही शुद्धीत असलेली मुलगी स्वतःचं आयुष्य असं स्वतःच्या हाताने बर्बाद नाही करून घेणार. क्वार्टर कुठला? काय बोललीस? तुझी दारू पितोस ना, ती क्वार्टर कुठला? मी क्वार्टर? हो मी क्वार्टर? हो. य तू मीटर. आणि तू काय माझी गर्लफ्रेंड बेवडी आहे? हो आहे. ठीक आहे, माझी गर्लफ्रेंड बेवडी आहे. ती रिक्षावाली नाही आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे माझ्याशी? हा, तुला ना आयुष्यात रिक्षावालीच मिळणार बघ तू. नाही 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 नाही, तुझी जी बेवडी गर्लफ्रेंड आहे ना, तीच आयुष्यात रिक्षा चालवायला लागेल. बघच तू, तीच रिक्षा चालवायला लागेल.